सुनील दर्डी ओव्हर नंबर 3 ओरी विकेटने. पहिला बॉल फुललेनचा बॉल गलीमध्ये चालला. तो 2 षटकांचा खेळ संपलाय. रन झाले स्कोर कार्डवर 17 आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वर येतोय सुनील दर्डी. सुनील दर्डी ओव्हर नंबर 3 ओरी विकेटने. पहिला बॉल फुललेनचा बॉल गलीमध्ये चाललाय. डीप गलीला क्षेत्ररक्षक आहे तो पण ते मिळेल ते सिंगल. सेकंड रन साठी प्रयत्न इथे होणार नाहीये पण तू फेकी थोडीशी करा त्यानंतर सेकंड रन इथे मिळेल का हाच देखील प्रयत्न असेल. 2 रन इथे मिळत आहेत. थोडीशी खराब फेकी आणि त्यानंतर मिळालेली संधी लगेचच पूर्ण देखील केली जाते. 2 रन इथे पूर्ण केलेत. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2022 क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम. ही ते अतिरिक्त उंची होती या बॉलला परंतु अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. मैदानात काहीतरी घडतंय. थोडीशी खराब फेकी. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि अंपायर सिग्नल येतो येस अतिरिक्त उंची आणि त्यामुळेच इथे दंडित केलंय. नो बॉलचा इशारा म्हणजे आता नेक्स्ट बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. नेक्स्ट बॉल आहे आता फ्री हिट. या बॉलवर मोठा फटका एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल मंदार जोशी कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. परंतु सुनील दर्डी इथे थोडासा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल का हा देखील प्रश्न असेल. रन झाले सध्या स्कोर बोर्डवर 22. फ्री हिटचा बॉल राईट अप ओर दी विकेटने. फुललेनचा बॉल इथे कमबॅक केले. अगदी वाईड यॉर्कर टाकलाय आणि कुठेतरी बचाव करताना पाहायला मिळाला बॉलर. या बॉलवर इथे रन मिळत नाहीये. फ्री हिटचा बॉल चाललाय निर्धाव. रन आहे सध्या स्कोर बोर्डवर 22. गडी बाद झालेत आतापर्यंत 2. जय भैरी फाईट क्लब. तर दुसऱ्या बाजूला एक चांगली माहिती प्रत्येक गोष्टीची अपडेट जर कुणाकडून घ्यायची असेल तर सोनमताई चव्हाण याचसाठी त्या जाणल्या जातात. त्यांनी सांगितले आम्हाला लगेचच की 2.2 षटकं झालीत. 22 रन झालेत आणि 2 गडी बाद झाले. म्हणजे सर्वीकडे 2 हा अंक आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आणखीन एक वाईड यॉर्कर. जणू काही आता फलंदाजाचा कच्चा दुवा हेरलाय आणि अगदी त्याच्या विरोधात कुठेतरी रणनीती बनवली आहे आणि तशीच बॉलिंग केली जाते. कारण फ्री हिटचा बॉल देखील निर्धाव टाकला गेला. त्यानंतरचा बॉल अगदी त्याच टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळाला मंदारसाठी. परंतु मंदार देखील फार वेळ शांत राहणाऱ्यातला नाहीये. त्याने देखील अनेक वेळेला अनेक करिश्मे करून दाखवलेत परंतु सध्या तो थोडासा संयमाने खेळतो असंच म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल यावेळी इनसाइड आउट बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे टिपलाय झेल. शांत होता. कोंडी फोडायचा प्रयत्न एलिव्हेशन होतं बॉलला आणि त्यानंतर स्वीपर मध्ये एक सुरेख झेल टिपलाय. तिसरा धक्का बसतोय जय भैरी फाईट क्लब मुरुडवाडा संघाला. मंदार जोशी ओयूटी आउट बॅक टू द पवेलियन. रन झाले स्कोर कार्डवर 22 धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर इथे दाखल झालाय. नॉस्ट्राईक गेंडला स्वानंद शिवलकर. रत्नागिरीचा बंटी पटेल म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. परंतु या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील. सुनील दर्डीचा हा बॉल फुलल्लींचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय सुरेख पद्धतीने विकेट किपरच्या हातात चाललाय. जकडून ठेवलाय. संधी दिली जात नाहीये. चांगली लाईन अतिशय सुरेख रिदम आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. रन आहे स्कोर बोर्डवर 22. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. जयभैरी फाईट क्लब विरुद्ध डीएसपूर दाणीच. अतिशय चांगली बॉलिंग इथे केली जाते. कमबॅक इथे पाहायला मिळते सुनील दर्डीच्या माध्यमातून. सुनीलचा हा बॉल अकुटप्प्याचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर्ड केलाय. बीट केलाय सातत्याने बॅटर्सना. फलंदाज स्ट्रायकिंग एला घेत असताना स्मिथ शिवलकर साठी आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. तर तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. बी अ किंग क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम पावसाळी क्रिकेट 2022 पहिलं पर्व
दुसरा दिवस. सूरज वागदरीला फार दमखम दाखवता आली नाहीये. 2 चेंडू त्याने फेस केले. एका धावेचं योगदान देऊन तो बाद झाला. स्मिथ त्याने बॉल फेस केले 10-6 धावे पावस गावकडी संघाला पूर्ण करता आलेला पाहिला. अनेक श्रेवाळेने 8 धावा इथे खर्च केल्यात. दावजेश्वर त्यानंतर स्वप्न सुर्वे सेकंड ओव्हर मध्ये 8 धावा त्याने खर्च केला. या षटकात एकमेव चौकार स्वानंदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रन झालेत आतापर्यंत 30. 4 षटकांचा किती संपलाय. पहिल्या षटकात वैभव हातपलेने 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर स्वप्न सुर्वे सेकंड ओव्हर मध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सुनील दर्डीने तब्बल चांगलं षटक टाकत असताना 5च धावा खर्च केल्याने आता आकाश रेवाळेने 8 धावा इथे खर्च केल्यात. दावजेश्वर नाणी संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत जयभैरी फाईट क्लब संघाच्या फलंदाजांना